तारीख 14 जून 2024. ठिकाण राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं परळीतील निवासस्थान. याच दिवशी वाल्मिक कराड, नितीन बिक्कड आणि अनंत काळकुट्टे यांची परळीत बैठक झाली. पुढे तारीख 19 जून 2024. ठिकाण धनंजय मुंडे यांचंच मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान. वाल्मिक कराड, नितीन बिक्कड आणि औधा कंपनीचे अधिकारी यांची बैठक झाली. याच बैठकीत कंपनीकडून 2 कोटी रुपयांच्या खंडणीची डील डन झाली असा आरोप करत भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे. या आरोपांमधून धस यांनी पहिल्यांदाच सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात थेटपणे धनंजय मुंडे यांचं नाव घेतले. आता केवळ नावच घेतलं नाहीये तर त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. थोडक्यात काय तर केवळ कालपर्यंत आकापर्यंत असणारा विषय आता सुरेश धस यांनी थेटपणे बड्या आकांपर्यंत म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यापर्यंत नेलाय. तर नेमकं या बैठकांचं गौडबंगाल काय आहे आणि सुरेश धस यांनी काय काय आरोप केलेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कालपर्यंत संतोष देशमुख अपहरण, हत्या आणि औधा कंपनीकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी या प्रकरणात विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. सुरेश धस यांनीही मुंडेंना बिनखात्याचे मंत्री म्हणून काम करावं अशी मागणी केली होती. पण कोणीही धनंजय मुंडे यांच्यावर थेटपणे आरोप करत नव्हतं. स्वतः सुरेश धस हे आकाचे आका इतकंच म्हणत होते. तुम्ही नाव का घेत नाही असा प्रश्न विचारल्यावर मी संजय सिंघाणी आहे, माझी शॉर्ट टर्म मेमरी आहे, मी नाव लगेचच विसरतो असं उत्तर त्यांनी दिलं होतं. धनंजय मुंडे यांनीही माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, माझ्या मंत्रिपदामुळे या प्रकरणाच्या चौकशीत कोणताही अडथळा येणार नाही असं म्हणत राजीनामा द्यायला नकार दिला होता. पण शनिवारी पुण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. 14 जूनला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड आणि अनंत काळकुट्टे यांची परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी जोशी नावाच्या स्वीय सहाय्यकामार्फत नितीन बिक्कड हे धनंजय मुंडेंना भेटला. त्यानंतर 19 जूनला मुंबईतील सातपुडा या शासकीय निवासस्थानी वाल्मिक कराड, नितीन बिक्कड आणि औधा कंपनीचे मस्साजोग मधील साईटवर काम पाहणारे अल्ताफ तांबोळी आणि मुंबईमधून काम पाहणारे शुक्ला यांची बैठक पार पडली. यात 3 कोटी रुपयांची डील ठरली असा दावा धस यांनी केलाय. आता धस यांनी आणखी काय काय आरोप केलेत हे बघण्यापूर्वी इथं नितीन बिक्कड कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर नितीन बिक्कड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील फाखराबाद गावचे ते सरपंचही आहेत. राजकारणासोबतच ते एक व्यावसायिक आहेत. मावस भावाच्या नावाने ते ठेकेदारी करतात. यात विविध पवनचक्की कंपन्यांना ते गाड्या आणि सिक्युरिटी पुरवतात आणि यातच औधा कंपनीही आहे. जून 2022 मध्ये नितीन बिक्कड यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर त्यांनी दिलेल्या निवेदनात हा हल्ला पवनचक्की टेंडरशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला होता आणि या प्रकरणामुळे बिक्कड हे चांगलेच चर्चेत आले होते. हेच नितीन बिक्कड औधा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन परळीला वाल्मिक कराडकडे गेले होते असा आरोप धस यांनी केलाय. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांच्या माध्यमातून कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संधान साधत होते. परंतु तोपर्यंत वाल्मिक कराडनं आय एनर्जी नावाच्या कंपनीचं काम बंद पाडलं होतं आणि हीच भीती दाखवत औधा कंपनीकडे 3 कोटी रुपयांची मागणी झाली. त्यापैकी 2 कोटींची डील झाली. यातील 50 लाख रुपये हे निवडणूक काळात घेण्यात आले. हे पैसे आता धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मिक कराडने घेतले याबाबत मात्र कोणतीही माहिती नाहीये. पण उर्वरित 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यासाठी ते गेले तेव्हा वॉचमनला मारहाण केली आणि तेव्हाच सरपंच संतोष देशमुख हे मध्ये पडले आणि अमानवीय पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज आहे. पोलिसांनी त्याला पकडलं तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. नितीन बिक्कडनं 2022 मध्ये स्वतःच्या पायावर गोळी मारून घेतली होती. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कंपन्यांवर गुन्हा दाखल करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेदरम्यान बिक्कड आणि वाल्मिक कराड या दोघांची ओळख झाली. म्हणजेच वाल्मिक कराड आणि नितीन बिक्कड यांची 14 जून पूर्वी ओळख झाली होती. पुढे तो बैठकीसाठी मध्यस्थी झाला असे अनेक आरोप करत सुरेश धस यांनी मुंडेंना कचाट्यात पकडले. नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाहीये. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय करावा अशीही मागणी धस यांनी केली आहे. पण बिक्कड यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. मी माझ्या मावस भावाच्या नावाने विविध पवनचक्की कंपन्यांना गाड्या आणि सिक्युरिटी पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतले. यात औधा कंपनीही आहे. कंपनीच्या मस्साजोग मधील साईटलाही गाड्या आणि सिक्युरिटी पुरवतो. मात्र आपण कधीही कोणत्याही बैठकीसाठी धनंजय मुंडेंना भेटलो नाही किंवा त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलो नाही. केवळ 26 जून रोजी धनंजय मुंडेंना जिल्हा परिषदेच्या कामासंदर्भात एकच वेळेस भेटलो होतो असा दावा करत बिक्कड यांनी एक व्हिडिओ सुद्धा दाखवलाय. शिवाय वाल्मिक कराड आमच्या समाजाचा असल्यानं त्याला मी ओळखतो, पण त्याचा आणि माझा संबंध नाही असा दावा सुद्धा नितीन बिक्कड यांनी केलाय.
आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.